रुपेश, काय आठवणी आहेत शाळेतल्या आपल्या? आठवणी सर, खऱ्या अर्थानं आज इथं आल्यानंतर परत आठवणीला उजाळा मिळाला आहे. आज 2003 ते 4ची बॅच, तब्बल 20 वर्ष होऊन गेलेत. खरं तर आता माझा मुलगा ह्या शाळेत दाखल होईल पुढच्या वर्षी. म्हणजे एवढ्या वर्षाच्या कार्यकालानंतर काही आमचे मित्र आहेत ज्यांनी हे सर्व नियोजन एवढं प्रॉपर पद्धतीने केलं आणि आम्हाला परत एकदा एकत्रित आणलं, त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आणि सर, जी 5 वर्ष म्हणजे आम्ही 5वी तिथं दाखल झालो आणि 10वी नंतर आम्ही बाहेर पडलो, इथं प्रत्येकजण आपापल्या वाटेने निघून गेला. पण 5 वर्षाचा काळ जो होता ना, तो आमच्या आयुष्याला खरं तर मला वाटतं की सगळ्यांच्याच आयुष्याला कलाटणी देणारा होता आणि तो आज या सगळ्यांकडे बघून दिसतोय. आणि सर, आम्ही जर सरस्वती विद्यालय कोरेगाव या ठिकाणी 5 वर्ष जर शिकलो नसतो ना सर, तर आमची मला वाटत नाही की कुवत अशी असती की आज इथं उभं राहून आम्ही तुम्हाला एखादं आमचं जे मनोगत आहे ते व्यक्त करू शकलो असतो. कारण की 5वीत ह्याच शाळेत आम्ही ज्यावेळेस दाखल झालो त्यावेळेस सायकल म्हणजे बायसिकल बारकी एक आम्हाला घ्यायची होती, पण माझी तेवढी कुवत नव्हती, आर्थिक परिस्थिती नव्हती. आईने थोडेसे पैसे दिले, मी थोडंसं काम करून पैसे मिळवले आणि ती सायकल घेऊन आम्ही शाळेत ज्यावेळेस आलो ना, त्यावेळेस जो अभिमान मला वाटत होता ना, तो विमान घेऊन मी जरी आयुष्यात कधी आलो असतो ना तरी मला वाटलं नसतं. आज मी 4 चाकी गाडी घेऊन गेटमधून एंट्री केली, पण एंट्री केल्या केल्या मला ते आठवलं की मी एक ती सायकल 750 रुपयाची सायकल होती फक्त, पण मी ती घेऊन आलो आणि ती आल्यानंतर सायकल एक स्टँड होतं त्याच्या बरोबर फाउंडेशन इथं झालं आणि त्याच्यामुळे आणि आमची कुवत तयार केली ती या शाळेने तयार केली. म्हणजे आमच्या भाषेत बोलायचं तर आमची लायकी तयार केली ती या शाळेने तयार केली. अन्यथा आम्ही आज पण कुठल्या तरी ठिकाणी अशा ठिकाणी काम करत असतो की आम्हाला कुणी जगाने ओळखलं नसतं. पवन शास्त्री साधारणपणे 40 ते 50 जणांना पण एकत्र आणलंय. तर कुठले कुठले आपले माजी विद्यार्थी इथं आलेत, जे मुंबईला आहेत, त्याच्यानंतर आणखी कर्नाटकमधले काही मुली इथं आलेल्या आहेत. विशेष म्हणजे सचिन काकडे आणि रोहित काकडे, 2 काकडे वर्ग आमच्याकडे आहे. खूप प्रयत्न, एक वर्षभर ते कॉन्टॅक्टमध्ये फोनवर सगळ्यांशी होते. त्यांनी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून हा सगळा मेळ जो घातलेला आहे. थोडंसं आम्ही शेवटला हातभार थोडासा लावलेला आहे. त्या दोघांचं श्रेय खूप ह्याच्यामध्ये आहे. त्यांनी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून आणि खूप लांबून ज्यांना काही सुट्टी होती, मिलिटरीवाली काही आहेत, त्यांनी आपली सुट्टी ॲडजस्ट केली. याच काळामध्ये मला सुट्टीला यायचं आहे. एक वर्षातनं 3 महिने सुट्टी आहे. स्वाती चव्हाणचं पण योगदान खूप चांगलं तर आहेच. स्वाती चव्हाण आहे, रश्मी मॅडम आहेत त्या. असं म्हणजे मी शेवटच्या काळामध्ये थोडासा हातभार लावलेला आहे. जे स्वाती इथं नाही कार्यक्रमाला याची थोडीशी खंत आहे. अच्छा, हां. हा सूरज पिंजरे बोलणार. सूरज काय बोलू जरा आठवू दे, थांब जरा. सगळं बोलून झालंय सगळ्यांचं. हां, सूरज बोला, काय आठवते शाळेतलं काय? 5वीत आऊच लय आठवण येत, पण आता पण मित्रांनो बघितल्यानंतर खूप असा आनंद झालाय आता. बरीचशी मुलं चेहरा बघूनच बाबा हा होता वर्गात, आता आठवते बाबा हा होता म्हणून. म्हणतोय की हे नाही आमच्या वर्गात नव्हते. बरेच जण असे आहेत की बाबा त्यांना आजच बघितलंय 20-22 वर्षांनंतर. मी चेहऱ्यात बदल होतो त्यावेळेस कवा एका टाइमला एका कोपऱ्यात बसली, परत थोडी आज दिसली की नाही ती. खूप छान वाटत असेल आज. खूप छान वाटते. शाळेत आम्हाला एसटीने यायला लागायचं. 5 रुपये 3 रुपये तिकीट होतं कटापूरवरून. आता दुपारचं खायला त्या ह्याच्यावर जायला लागायचं आम्हाला सोडत नव्हता दुपारचा. तिथं घेतलं, खाल्लं, इष्ट तिकीट चालत जायला लागायचं. बरेचसेच किस्से आहेत सर, पण भारी वाटला. शाळेतल्या आठवणी खूप अशा वेगळ्या होत्या. अच्छा, हां. नमस्ते गोळे सर, पहिल्यांदा मी ह्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणीचे खूप खूप आभार मानते. ह्यांच्या सगळ्यांच्यामुळे आज मी एकत्र आले इथं. खूप काही अशा ह्या शाळेने दिलेल्या आठवणी आहेत. खूप ह्या शाळेला बघून आठवणी खूप जाग्या झालेल्या आहेत. आणि मेन म्हणजे ना, आम्ही जेव्हा आम्हाला डचा वर्ग असायचा ना, तेव्हा कोपरेश्वर आम्हाला कधी वर्ग भेटलेला नव्हता. सगळे कोपरे पूर्ण केले तेजश्री, काय आठवणी? तेजश्री 10वीला पहिला नंबर आलेला तुझ्या वर्गात 10वीला. गणित शिकवलंय मी सगळ्यांना. बोल तेजश्री.
सर खूप आठवणी आहेत. तसं माझी बसूनच आहे. खूप आनंद वाटतोय, खूप आनंद वाटतोय. आम्ही गोळेवाडीला आलेलो तेव्हा त्यांना पेरूच्या एक फूट मला कमी दिली होती. अरे सगळ्यांना जास्त मला कमी दिलेली. मग पुन्हा कधी अख्खा त्याचा विचार द्या. अच्छा, गोळेवाडीला गेलेलो साफसफाई ठीक आहे. हां, बोल. आठवीमधून आम्ही या स्कूलमध्ये प्रवेश केला, पण आम्हाला शाळेला कधी असं जाणून दिलं नाही की दुसऱ्या शाळेतून आले आहे, असं कधी जाणून दिलं नाही. आणि या सगळ्यांना भेटून आज खूप आनंद झालेला आहे. आणि गोडसे मॅडमनी आम्हाला ओळखलं होतं की तुम्ही भूतकर म्हणून. अच्छा, रसूल तू रसूल एक चांगला ॲथलीट होता. रसूल सारखेपणा जाणून दिला नाही. हां, ते नॅशनल लेवलपर्यंत तू देखील गेलेला होता, पण दुर्दैवानं तुझा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळं तुझं जे स्वप्न होतं किंवा आमचं जे स्वप्न होतं तुझ्या बाबतीत ते थोडंसं पूर्ण होऊ शकलं नाही. नाही तरी पण सगळ्यांना त्याच्याबद्दल तेवढीच रिस्पेक्ट आहे. हां रसूल, हां रसूल बोल, काय आठवणी? नाही सर, काय ते झालं गेलं ते आठवलं की मला असं खूप वेदना होतात पण. अच्छा, त्यामुळे मी जास्त जेवढी मी मुलं मुली भेटली ते मला त्याच्याविषयी बोलते. आता ते देवाच्या हात होतं, मी तर काय करू शकत. पण जेवढं आपल्याला करायचं तेवढं तू करून दाखवलं. आणि रसूल शेख एक वेगळी ओळख तू निर्माण केली आत्ता देखील. हां हां रोहित, सर्वांनी एकत्र आले त्याबद्दल सर्वांचे आभार आहे. ठीक आहे, हा कार्यक्रम प्रवीण म्हणा, सचिन म्हणा, सूरज यांनी सर्वांनी, शरू म्हणा, सर्वांनी हा एकत्रित आणण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आणि सर्वांनी छान प्रतिसाद दिला. ओके, ठीक आहे. हां. आणि काही गोष्टी ज्या होत्या ना, म्हणजे मला खरं तुम्हाला सांगतो की काही गोष्टी मुलींकडून आम्हाला नंतर कळाल्या आहेत. आता सध्या काही ग्रुपवर जशी काही चर्चा झाली किंवा काय त्यानंतर मुलं खूप म्हणजे मागं होतं. म्हणजे खरंच काही गोष्टी ज्या आठवणी होत्या, आता म्हणजे मला सांगताना सांगितलं काय मुलींनी तू आज उत्तर देताना असं स्टाईल करायचं, तशी स्टाईल करायचं. खरंच मी ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, त्यावेळेस काय माहिती का, ह्या आठवणी ज्या ऐकल्या ना, ज्यावेळेस आपण हे करतो त्यावेळेस आहे ना खरंच कुजगुल्या होतात. ठीक आहे. सरस्वती विद्यालय कोरेगाव आज 25 वर्षापूर्वी 5वीला इथं ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी, ते चिखलाचे गोळे होते सगळे, ते आज पूर्ण घडून स्वतःच्या पायावर उभे राहिले. आणि ते या शाळेचे आणि शिक्षकांचे जे केलेले संस्कार आहेत, ते संस्कार आज तुम्हाला या सर्व विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहेत. आणि सर्वजण आपापल्या पायावर उभे आहेत. आज सकाळी ज्यावेळेस या शाळेत आलो आणि गेटच्या आत आल्यावर सगळे मित्रमंडळी बघितले की टचकन डोळे ओले झाले. आणि क्षणात एक पाठी होती इथं येताना गावी आपल्याला बाहेर, अशी पाखरे येते, अशी पाखरे येते आणि त्याच्या समोर सर्व गावांची नावं होती. तर ती सर्व पाखरे आज इथे जमा झाली. अरे वा, अशी पाखरे येते. अरे महेशला ठेवा. सर्वांनी इथे येऊन सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार. आणि सर्व शिक्षकांनी. हां डॉक्टर बोला, खूप छान वाटतंय आज. रणजित 20 वर्षानंतर भेटताय, खूप आनंद होतोय आज. 20 नाही हा मला. अच्छा, तर ठीक आहे. हां यस, पहिल्यांदा शाळेत असताना तर तुकडी म्हणजे सगळेजण जरा वेगळेच बघायचे. म्हणजे तुकडी म्हणजे जरा वेगळेच बघायचे. शिक्षक नाही, पण बाकीचे जे स्टुडंट्स वगैरे होते किंवा बाहेर सुद्धा गावामध्ये वगैरे तुम्ही कुठल्या वर्गात शिकता, ड तुकडी म्हटले की जरा केवळ बघायचे. पण जेव्हा आता जेव्हा कळल्या की काही चांगल्या चांगल्या पदावर आहेत, कोणीही बसून नसले, त्यांचं स्वतःचं करिअर बनवलेलं आहे. काही मुलींनी, भरपूर मुलींनी बनवलेलं त्यांच्या क्षेत्रामध्ये. काही खूप आपुलकी वाटते की हा द तुकडीचा वर्ग नाही, काही नाही असं म्हणत होते ना. द तुकडीचा वर्ग सगळ्यात चांगले आहेत आणि सगळ्यात चांगल्या पदावर आहेत आणि सगळ्यात चांगल्या व्यक्ती आहोत. हे सगळ्यात. आणि या 4 डिव्हिजनमध्ये गेट टुगेदर द तुकडीचा सर्वात बेस्ट झालेला आहे. असं आम्हाला ऐकायला मिळालं की आमचं अजून झालेलं नाही, आम्ही केक खायला चालले मस्त करा. सगळ्यात पहिल्यांदा सगळं क्रेडिट शिक्षक मॅडम सरस्वती शाळेला.
शाळेविषयी एवढा अभिमान वाटतो आजही आणि कायम राहील. शाळेची नुसता असा फोटो जरी बघितला तरी एवढा अभिमान वाटतो की मी या शाळेत शिकली. ही माझी शाळा आहे. माझी शाळा तर तुकडी म्हणून ज्यावेळी आम्हाला सरस्वती नाव जरी ऐकलं तरी शाळेची पटकन आठवण लागते. माझी शाळा. खरंच शाळेविषयी म्हणजे एक सांगू शकत नाही शब्द काही गोष्टी, पण खरंच या शाळेत आम्हाला खूप शिकायला मिळालं आणि शिक्षकांनी आमच्याकडे खरंच जास्त फोकस केला. तुकडी म्हणून कोणी आमच्याकडे त्या विचाराने नाही बघितलं. आम्हाला खरंच खूप छान आम्हाला खूप आणि आमचे जे शिक्षक आहेत त्यांचा अभिमान आम्हाला धन्यवाद. आमच्या शाळेविषयी आमच्या शिक्षकांविषयी ओके. आमचा अभिमान ओके, धन्यवाद. बंदच होणार नाही.